तरुणांनी लग्न करावं की न करावं? आता तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न? हा प्रश्न विचारते याला एक कारण आहे. महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ अभिनेत्रींनी केलेलं एक विधान. आता ही बातमी काय आहे बघूयात. खरं तर नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आला की सगळ्यांना वेध लागतात ते मुहूर्ताचे, लग्नाच्या मुहूर्ताचे. सगळीकडे तसा लग्न सराईचा मोसम सध्या सुरूही झालाय. म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर चक्कर टाकली तर दर 2-4 पोस्ट नंतर लग्नाची एखादी पोस्ट तुम्हाला दिसतेच. पण एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे एक प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न असा आहे की मुळात लग्न करावं की करू नये? आम्ही नाही विचारत हा प्रश्न. प्रश्न विचारलाय ज्येष्ठ अभिनेत्री आणि संसदेमधल्या खासदार जया बच्चन यांनी. नुकतंच जया बच्चन यांना एका मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना जया बच्चन असं म्हणाल्या की नव्या पिढीनं लग्नाच्या फंदात पडूच नये असं मला वाटतं. एवढंच काय तर आपल्या 28 वर्षांच्या नातीनं सुद्धा लग्न करू नये असं जया बच्चन यांचं म्हणणं आहे. अर्थात मुलाखतीमधल्या त्यांच्या वक्तव्यानं अनेक चर्चाही सुरू झाल्यात. पण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की आपलं हे वक्तव्य करत असताना जया बच्चन यांनी नेमकं काय काय म्हटलंय. मी आता एक आजी आहे. माझी नात पुढच्या आठवड्यात 28 वर्षांची होईल. महिलांनी मुलांचं संगोपन कसं करावं हे सांगण्यासाठी कदाचित मी खूप वयस्कर आहे, कारण हल्लीची मुलंच खूप स्मार्ट आहेत. त्यांना आधीपासूनच खूप काही माहिती असतं. सध्या गोष्टी खूप बदलल्या आहेत. सध्याची लहान मुलं हुशार झाली आहेत. ती तुमच्यापेक्षाही हुशारीनं वागतात. आजकालची मुलं कुणालाही मागे टाकू शकतात. माझ्या नातीनं नव्यानं लग्न करावं असं मला वाटत नाही. लग्न संस्था ही आता जुनी झाली आहे. लग्न म्हणजे दिल्लीच्या लाडू सारखं आहे. जर तुम्ही खाल्लं तर अडचणीत, खाल्लं नाही तर तुम्हाला पश्चाताप. प्रेम आवश्यक आहे आणि तेच महत्वाचं आहे, दुसरं काही नाही. पण वयाची 75 पार केलेल्या एखाद्या अभिनेत्रीला असं का म्हणावं असं वाटतं? खरंच आपल्या आजूबाजूची परिस्थिती खूप बदललेली आहे का? तरुणाईचं लग्नाबद्दलचं नेमकं काय मत आहे आपण आणखीन जाणून घेऊयात. अनुरूप विवाह संस्थेच्या MD डॉक्टर गौरी कानेटकर आपल्यासोबत आहेत. गौरी मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपलं. नमस्कार. बर, आता मी ते विधान सांगितलं, अर्थात एक मुलाखत होती, त्यामध्ये अगदी कॅज्युअली केलेलं हे विधान होतं. पण मला आश्चर्य त्याचं यासाठी वाटलं की जया बच्चन या प्रचंड प्रदीर्घ अनुभव असलेल्या महिला आहेत. म्हणजे अभिनय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रामधल्या सुद्धा. वयाची 75 पार केल्यानंतर आपल्या 28 वर्षांच्या नातीनं लग्न करूच नये असं जेव्हा एखाद्या महिलेला वाटतं आणि ती खुलेपणानं हे सांगू शकते, हे समाजामधल्या सध्याच्या बदलत्या विचारशैलीचं किंवा मानसिकतेचं लक्षण म्हणून तुम्ही पाहता की एक फक्त वैयक्तिक मत म्हणून पाहायचं? माननीय जया बच्चन यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे. पण मला असं वाटतं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. कारण आज जर समाजातली परिस्थिती बघितली तर असं अपरेंटली वाटू शकतं की मुला मुलींना लग्न करायचं नाहीये. परंतु मला असं वाटतं हे फक्त ते चालढकल करतायत, पोस्टपोनमेंट आहे. आता नको, अजून 2 वर्षांनी करू. आता नको, मला एक प्रमोशन मिळू दे, मला एक इन्क्रीमेंट मिळू दे, मला माझं घर घ्यायचंय, मग लग्न करू, मला करिअर सेटल व्हायचंय. अशा पद्धतीची कारण मुलं मुली अनेक वेळेला सांगतात, पण नंतर ती लग्न करतात. पण तुमच्याकडे आता तुम्ही तर एक विवाह संस्था चालवता, त्यामुळे खूप तरुणाईशी तुमचा संबंध येत असेल. म्हणजे काही ठिकाणी आम्हीही वाचतो तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं. ते काय डिंक नावाची एक त्यांची व्यवस्था आलेली आहे की डबल इन्कम, नो किड्स वगैरे. म्हणजे आम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे, सुस्थितीत असलेलं आयुष्य पाहिजे, पण आम्हाला कुठल्या जबाबदाऱ्या नकोत. मग त्या मुलांच्या असतील, कौटुंबिक असतील, एकमेकांच्या असतील, त्या आम्हाला काहीच नको. त्या आर्थिक नको, सामाजिक नको. ही प्रवृत्ती खूप जास्त वाढलेली आहे की फक्त उच्च शिक्षित, उच्च कमावणाऱ्यांपुरती मर्यादित आहे? ही उच्च शिक्षित मुला मुलींमध्ये ही प्रवृत्ती खूप वाढलेली आहे आणि इव्हेंच्युअली नंतर ती गाव पातळीवरती पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके. पण याच्यामध्ये असं आहे की जबाबदारी जर दोघांनी उचलली, मुलांनी तितक्याच मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी उचलली, तर लग्न नक्कीच मुलं मुली करतील असं मला वाटतं आणि आजही ते करतायत. पण काय होतंय की लग्न हे कुठेतरी त्यांना बंधन वाटतं, स्वातंत्र्य माझं जाईल असं वाटतं. मला कुणाला तरी विचारावं लागेल प्रत्येक निर्णय घेताना असं वाटतं. या सगळ्याचा परिणाम असा होतो की जाऊ दे ना, मग लग्नच नको, अशा पद्धतीचा मुला मुली विचार करतायत.
मुली तर करतातच आहेत, पण हम्म. मुलं सुद्धा या पद्धतीचा विचार करतायत. त्या मुलींच्या बाबतीत तुम्ही म्हणालात तर त्यालाच अनुसरून मला असं विचारायचं आहे की सध्या ग्रामीण आणि शहरी हे दोन भाग दिसत आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर आपण विशेषतः शेती क्षेत्रातल्या मुलांची जर बातचीत केली तर बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे की वय उलटून जातं पण मुली लग्नासाठी मिळत नाहीयेत. त्याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे की शेती व्यवस्थेमध्ये मुली पडायला मागत नाहीत आणि त्या मुली लग्नासाठी तयार होत नाही असं सामान्यपणे सांगितलं जातं. अर्थात त्याला खूप सामाजिक फॅक्टर्स आहेत. पण हे असताना एकीकडे मुलांची ही अवस्था असून दुसरीकडे मुलींमध्ये मात्र लग्न करायचं नाहीये ही एक भावना खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. हा विचार मोठ्या प्रमाणावर दिसतोय. याचं नेमकं काय कारण आहे? म्हणजे हा लिंगाधारित जर आपण बदल बघितला तर त्याची काही विशेष कारणं तुम्हाला दिसली आहेत आतापर्यंत? सगळ्यात महत्वाचं कारण मी आता म्हणलं तसंच आहे की कुठेतरी ना लग्नाबद्दल मला लग्नाने छान वाटलं, मला लग्नाने एक सोशल सिक्युरिटी मिळाली, हा जो एक महत्वाचा संदेश पालकांकडून मुलामुलींकडे जो जायला पाहिजे, तर त्याच्या ऐवजी कशाला तू लग्न करतेस, माझं तरी असं काय चांगलं झालंय लग्नाने, अशा पद्धतीचे संदेश पालकांकडनं मुलामुलींपर्यंत पोहोचतायत. त्यापेक्षा आपल्याला जे लग्नाकडनं चांगलं चांगलं मिळालेलं आहे, कारण बरेचदा असं होतं की लग्नाचे सुखदुःखाचे अनुभव घेतलेले असतात आणि मग कुठेतरी असं वाटतं की बापरे, माझ्या स्वातंत्र्यावरती गदा आली तर जाऊ दे ना, मग लग्नच नको. तर त्याला उत्तर लग्नच नको असं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या जाणून घेऊन त्यातली जर स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, ती आपल्याला जर डेव्हलप करता आली, आपण मुलांना जर त्या पद्धतीने वाढवलं, सगळ्याच पालकांनी मुलांना म्हणजे मुलग्यांना असं मला म्हणायचंय. पूर्वी कसं होतं की मुलीला लग्नासाठी तयार केलं जायचं. कालांतराने गेल्या 20 वर्षामध्ये मुलीला तर लग्नासाठी तयार केलं जात नाही, तिला घरातली कामं सांगितली जात नाही. हे सगळं मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गीयांमध्ये आहे आणि त्याचं लोण आता गाव पातळीवरती पण आलेलं आहे. आणि मुलांना तर आपण लग्नासाठी कधीच तयार केलेलं नव्हतं. लग्न म्हणजे फक्त आर्थिक जबाबदारी उचलणं एवढाच अर्थ मुलांना म्हणजे मुलग्यांना माहितीये असं मला वाटतं. तर त्यापेक्षा संसार दोघांचा आहे, लग्न दोघांचं आहे आणि ते यशस्वी व्हावं, सहजीवन यशस्वी व्हावं म्हणून दोघांनीही तितकेच प्रयत्न करणं गरजेचं असतं. नेचर आणि नर्चर, म्हणजे नेचर म्हणजे निसर्गाकडनं आलेल्या आपल्याला गोष्टी आणि नर्चर म्हणजे नंतर ज्या आपण कमावतो त्या गोष्टी, या दोन्हीचा जर समसमान संयोग झाला तर मला असं वाटतं सहजीवन काय, लग्न काय, संसार काय हा अतिशय सुखाचा होऊ शकतो. आणि हे खरं आहे की लग्न जसं तुम्ही म्हणालात की दोन व्यक्तींमधलं ते नातं आहे पण त्याच्याच प्रमाणे ते एक सामाजिक नातं सुद्धा आहे. म्हणून विवाह नावाची संस्था आपण म्हणतो. पण काळाच्या ओघामध्ये जर व्यक्ती बदलल्या असतील तर त्याचे परिणाम संस्थांवर सुद्धा होतात आणि संस्था शेवटी कशाने बनतात? त्या विवाहासारखी संस्था असेल तर ती कुटुंबाने बनते. त्यामुळे जर व्यक्ती बदलत असतील तर कुटुंबांनी सुद्धा विवाह या संस्थेकडून असलेल्या आपल्या अपेक्षा आहेत किंवा त्याच्याबद्दलच्या आपल्या समजा आहेत या काळानुसार बदलल्या पाहिजेत का याचाही मला वाटतं विचार व्हायला पाहिजे. तरच या सगळ्याची सध्याची घुसळण चालू आहे त्याच्यातनं काही उत्तर कदाचित आपल्याला मिळू शकतील असं वाटतंय. पण एनिवेज या निमित्तानं म्हणजे अगदी जया बच्चन यांनी स्वतःचं वैयक्तिक मत जरी व्यक्त केलं असलं तरी त्या निमित्तानं ही चर्चा आज आपल्याला करता आली. गौरीताई खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आल्याबद्दल. थँक्यू. आणि त्यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.